Now we will see the next point and that is metallurgy. आता याच्या आधी या लेसनमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे तर प्रॉपर्टीज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, त्याच्यामध्ये रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन, रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटर. आता वॉटरमध्ये रिॲक्शनच्या वेळेला लक्षात घ्या जे मोर रिॲक्टिव्ह मेटल्स जे आहेत ते मोर रिॲक्टिव्ह मेटल्स इथं तुम्हाला दिसतात. पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम, दीज आर हायली रिॲक्टिव्ह मेटल्स. हे वॉटरबरोबर रिॲक्ट होत असताना काय फॉर्म करणार आहेत, करस्पॉन्डिंग मेटल हायड्रॉक्साईड्स फॉर्म करणार आहेत आणि हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होणार आहे. त्याच्यातल्या सोडियम आणि पोटॅशियम बरोबर हीटसुद्धा इव्हॉल्व होणार आहे. आता याच्यामध्ये कॅल्शियम बरोबर रिॲक्ट होताना काय फॉर्म होणार आहे, कॅल्शियम रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म कॅल्शियम हायड्रॉक्साईड अँड हायड्रोजन गॅस इज इव्हॉल्व्ड. आता जे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत, मग उदाहरणार्थ मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, हे रिॲक्ट होताना वॉटरबरोबर तिथे त्या मेटलचे हायड्रॉक्साईड न फॉर्म होता काय फॉर्म होतात, मेटल ऑक्साईड्स फॉर्म होतात. ॲल्युमिनियम बरोबर ॲल्युमिनियम ऑक्साईड, आयर्न बरोबर आयर्न ऑक्साईड, झिंक बरोबर झिंक ऑक्साईड आणि हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो. त्याच्यानंतर तुम्ही रिॲक्शन ऑफ मेटल विथ ॲसिड्स बघितलं. त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आणखीन सल्फ्युरिक ॲसिड बरोबर रिॲक्ट होत असताना काय होणार आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल तर त्या मेटल्सचे क्लोराइड्स फॉर्म होणार आहेत आणि सल्फ्युरिक ॲसिड बरोबर रिॲक्ट होत असताना त्या मेटल्सचे सल्फाइड्स फॉर्म होणार आहेत. त्याच्यानंतर काही मेटल्सची आणि नायट्रिक ॲसिड बरोबरच्या रिॲक्शनमध्ये काय फॉर्म होणार आहेत, या मेटलचे नायट्राइड्स फॉर्म होणार आहेत, ते सॉल्ट नायट्रेट सॉल्ट्स फॉर्म होणार आहेत. त्याचबरोबर नायट्रोजन ऑक्साईड्सचे गॅसेस फॉर्म होणार आहेत, व्हेरियस ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन फॉर्म होणार आहेत आणि वॉटर हे तयार होणार आहे. हे प्रॉडक्ट जे आहेत ते लक्षात घ्या. हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड असेल तर क्लोराइड्स, मेटल क्लोराइड्स फॉर्म होणार आहेत किंवा मेटल सल्फेट्स फॉर्म होणार आहेत आणि हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो. नायट्रिक ॲसिड बरोबर कोणते रिॲक्टंट फॉर्म होणार आहेत, कॉपर इथे एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे, कॉपर नायट्रेट फॉर्म होणार आहे, नायट्रोजन डायऑक्साईड फॉर्म होणार आहे, आणखीन वॉटर फॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही आता मेटल्सची रिॲक्टिव्हिटी, ती रिॲक्टिव्हिटी म्हणजे त्याचं रिलेशन, कोणता मेटल मोर रिॲक्टिव्ह आहे, कोणता मेटल लेस रिॲक्टिव्ह आहे, हे बघण्यासाठी कोणती रिॲक्शन युजफुल होणार आहे, तर ही रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ सॉल्ट्स ऑफ अदर मेटल्स. म्हणजे एक मेटल दुसऱ्या मेटल्सच्या सॉल्टच्या सोल्युशनबरोबर रिॲक्शन याच्यावरून आपल्याला काय कळणार आहे, कोणता मेटल, त्या दोन मेटलपैकी कोणता मेटल रिॲक्टिव्ह आहे. आणि त्याच्यासाठी इथे एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये आयर्न नेल डिप केलेलं आहे आणि दुसरं आहे फेरस सल्फेट सोल्युशनमध्ये कॉपर वायर डिप केलेली आहे. आता पहिल्यांदा या टेस्ट ट्यूबमध्ये, ज्या टेस्ट ट्यूबमध्ये कॉपर सल्फेटमध्ये आयर्न नेल डिप केला आहे त्याच्यामधल्या आयर्न नेलचा जर कलर बघितला थोड्या वेळानं तर तो रेडिश ब्राऊन झालेला दिसतो. आणि दुसरी टेस्ट ट्यूब जी आहे त्याच्यामध्ये फेरस सल्फेटमध्ये कॉपर वायर डिप केली आहे तर त्या कॉपर वायरचा कलरमध्ये कोणताही कलर म्हणजे त्याच्यावरती कोणत्याही कलरचा लेयर डिपॉझिट झालेला आपल्याला दिसत नाही. म्हणजेच या सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये रिॲक्शन घडत नाही. देर इज नो रिॲक्शन बिटवीन फेरस सल्फेट अँड कॉपर वायर, बट देर इज रिॲक्शन बिटवीन कॉपर सल्फेट अँड आयर्न. आता ही का होते रिॲक्शन, बिकॉज आयर्न काय करणार आहे, ही रिॲक्शन कोणती असणार आहे तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. आयर्न डिस्प्लेसेस कॉपर फ्रॉम कॉपर सल्फेट सोल्युशन आणि फेरस सल्फेट फॉर्म होणार आहे आणि डिस्प्लेस झालेला कॉपर हा आयर्न नेलवरती डिपॉझिट होणार आहेत. इथं तुम्हाला काही क्वेश्चन्स पण दिलेले आहेत. म्हणजे मेटल्सची रिॲक्टिव्हिटी जी आहे ती रिॲक्टिव्हिटी दोन मेटल्समध्ये रिलेटिव्ह करताना त्यांच्यामध्ये कंपॅरिझन करताना कोणत्या रिॲक्शनचा यूज होतो तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये कोणती आहे, रिॲक्शन ऑफ मेटल विथ सॉल्ट ऑफ अनादर मेटल्स विथ सॉल्ट्स ऑफ अनादर मेटल या रिॲक्शनचा यूज करून आपल्याला मेटल्सच्या रिॲक्टिव्हिटी सांगता येते. दोन मेटल्समध्ये कंपॅरिझन करता येणार आहे. उदाहरणार्थ इथं कॉपर सल्फेट आणि आयर्न हे दोन मेटल्स आहेत. मग ह्याच्यामध्ये आयर्न इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर.
किंवा कॉपर हा काय असणार आहे, आयर्नपेक्षा कमी रिॲक्टिव्ह असणार आहे. आता कॉपर हा आयर्नपेक्षा कमी रिॲक्टिव्ह, म्हणून या टेस्ट ट्यूबमध्ये कॉपर आयर्न सल्फेटमधल्या आयर्नला डिस्प्लेस करत नाही. म्हणजे ही रिॲक्टिव्हिटी सिरीज काय आहे ते सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे. अरेंजमेंट ऑफ कोणती अरेंजमेंट आहे, इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स, त्याला काय म्हटलं, रिॲक्टिव्हिटी सिरीज. रिॲक्टिव्हिटी सिरीजवरून तुम्हाला हायली रिॲक्टिव्ह मेटल्स, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आणि लेस रिॲक्टिव्ह मेटल्स समजलेत. याच्यामध्ये क्वेश्चन्स तुम्हाला मेटल्स दिले जातात आणि तुम्हाला ते मेटल्स रिॲक्टिव्हिटी सिरीजनं अरेंज करा म्हणून सांगितलं जातं. तसासुद्धा क्वेश्चन तुम्हाला 1 मार्काला विचारला जातो. त्याच्यानंतर तुम्ही मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या आणि त्याच्यानंतर आयोनिक कंपाऊंड्स, प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड्स हे बघितलं आहे. नाव वी विल सी मेटलर्जी. आता मेटलर्जी याच्यामध्ये काय होणार आहे, ही एक ब्रांच आहे सायन्सची की ज्याच्यामध्ये कशाचा स्टडी होणार आहे, तर एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्सचा स्टडी, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम ओर्सपासून मेटल्सचं एक्स्ट्रॅक्शन. त्याच्यानंतर जो काही मेटल मिळालेला आहे ओरपासून त्या मेटलचं प्युरिफिकेशन करणं, रिफायनिंग करणं, अलॉईंग करणं, हे सगळे कन्सेप्ट्स कशामध्ये येणार आहेत, मेटलर्जीमध्ये येणार आहेत. म्हणून मेटलर्जीची डेफिनेशन काय येणार आहे, द सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिगार्डिंग द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम ओर्स अँड देअर प्युरिफिकेशन फॉर द यूज इज कॉल्ड मेटलर्जी. मेटलर्जी हे काय आहे, इज अ ब्रांच ऑफ सायन्स इन विच एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल, प्युरिफिकेशन ऑफ मेटल्स, अलॉईंग ऑफ मेटल्स याचा अभ्यास केला जाणार आहे. त्याला म्हटलेलं आहे मेटलर्जी. म्हणून आता मेटलर्जीमध्ये एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्सचं एक्स्ट्रॅक्शन. आता मेटल्स हे प्युअर फॉर्ममध्ये आता जे आहेत ऑकरन्सेस ऑफ मेटल्स. पहिल्यांदा मेटल्सचा ऑकरन्स कुठे आहे, तर मेटल्स हे काय आहेत, रिॲक्टिव्ह आहेत. त्यांचं लास्ट शेल कंप्लीट फिल झालेलं नाही, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये त्यांचं लास्ट शेल कंप्लीट फिल झालेलं नाही, म्हणून ते फ्री स्टेटमध्ये आपल्याला नेचरमध्ये मिळत नाहीत. दे आर नॉट फाउंड इन फ्री स्टेट इन नेचर, दे आर फाउंड इन कंबाईंड स्टेट. ते कसे मिळणार आहेत, कंबाईंड स्टेटमध्ये मिळणार आहेत. मग कंबाईंड स्टेटमध्ये म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये आहेत, तर दे आर फाउंड ॲज देअर सॉल्ट्स सच ॲज ऑक्साईड्स, कार्बोनेट्स, सल्फाइड्स अँड नायट्रेट या फॉर्ममध्ये ते मिळणार आहेत. आता मोस्ट मेटल्स बिईंग रिॲक्टिव्ह डू नॉट ऑकर इन नेचर इन फ्री स्टेट. आता जे रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत, मेटल्सच्यामध्ये सुद्धा रिॲक्टिव्हिटी जी आहे ती मोर रिॲक्टिव्ह, हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत आणि लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत. मग त्याच्यामधले हायली रिॲक्टिव्ह, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स हे जे आहेत हे फ्री स्टेटमध्ये नेचरमध्ये मिळत नाहीत, ते कंबाईंड स्टेटमध्ये असतात आणि दे आर ॲज देअर सॉल्ट्स फॉर्ममध्ये असणार आहे, सच ॲज ऑक्साईड्स, कार्बोनेट्स, सल्फाइड्स अँड नायट्रेट या फॉर्ममध्ये असणार आहेत. हावेवर द मोस्ट अनरिॲक्टिव्ह मेटल्स. आता अनरिॲक्टिव्ह मेटल्स म्हणजे जे नोबल मेटल्स आहेत, गोल्ड असेल, जे अनरिॲक्टिव्ह आहेत, गोल्ड, प्लॅटिनियम, दे आर नॉट अफेक्टेड. त्याच्यावरती कोणाचा परिणाम होणार नाही आहे, एअरचा, वॉटर आणि अदर नॅचरल फॅक्टर्स जे आहेत त्यांचा परिणाम होणार नाहीत. मग तसे कोणते आहेत, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनियम, दे जनरली ऑकर इन फ्री स्टेट. ते कशामध्ये असणार आहेत, फ्री स्टेटमध्ये असणार आहेत. द कंपाऊंड्स ऑफ मेटल्स दॅट ऑकर इन नेचर अलॉंग विथ द इम्प्युरिटीज आर कॉल्ड मिनरल्स. आता मिनरल्सची डेफिनेशन काय येणार आहे, द मेटल्सचे कंपाऊंड्स. मिनरल्स काय आहेत, तर मेटल्सचे कंपाऊंड्स आहेत. मिनरल्स हे कोणत्या फॉर्ममध्ये असतील, ते मेटलच्या ऑक्साईड फॉर्ममध्ये असतील, मेटलच्या कार्बोनेट फॉर्ममध्ये असतील, सल्फाईड फॉर्ममध्ये असतील किंवा नायट्राईट फॉर्ममध्ये असणार आहेत. आणखीन ते नेचरमध्ये म्हणजे द कंपाऊंड्स ऑफ मेटल्स दॅट ऑकर इन नेचर अलॉंग विथ द इम्प्युरिटीज आर कॉल्ड ॲज मिनरल्स. त्यांच्यामध्ये इम्प्युरिटीज पण प्रेझेंट असणार आहेत, त्याला काय म्हटलेलं आहे, मिनरल्स. आता या मिनरल्सपासून काय केला जाणार आहे, मेटल मिळवला जाणार आहे. मग मिनरलपासून कमीत कमी खर्चामध्ये, इकॉनॉमिकली तो पण परवडला पाहिजे
किंवा जास्त खर्च न करता जो काही मेटल मिळवायचा आहे तो कन्व्हिनियंट मेथडनं ज्या मिनरलपासून मिळणार आहे त्या मिनरलला काय म्हटलेलं आहे, ओर असं म्हटलं जातं. खनिजे आणि धातुके. मग आता त्याच्यामध्ये तुम्हाला पुढची डेफिनेशन कशाची बघायची, ओरची. ओर्स कशाला म्हणायचं आहे, द मिनरल फ्रॉम विच द मेटल्स कॅन बी सेपरेटेड इकॉनॉमिकली आर कॉल्ड ॲज ओर्स. म्हणजे ज्या मिनरल्सपासून मेटल्स सेपरेट मिळवले जातात आणि ते कसे आहेत, इकॉनॉमिकली म्हणजे कन्व्हिनियंटली आर कॉल्ड ॲज ओर्स. द मिनरल्स फ्रॉम विच द मेटल्स कॅन बी सेपरेटेड कन्व्हिनियंटली इकॉनॉमिकली आर कॉल्ड ॲज ओर्स. आता ओर्स कंटेन्स मेनी टाईप्स ऑफ इम्प्युरिटीज. आता जे ओर्स आहेत त्या ओर्समध्ये काय असणार आहेत, इम्प्युरिटीज प्रेझेंट असणार आहेत. इम्प्युरिटीज सच ॲज सॉईल, सँड, रॉकी सबस्टन्सेस अलॉंग विथ मेटल. त्या मेटलबरोबर ओर्समध्ये काय काय असणार आहे, मेटल असणार आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज. मग कोणत्या फॉर्ममध्ये आहेत, सॉईल, सँड, रॉकी सबस्टन्सेस त्या मेटलबरोबर प्रेझेंट असणार आहेत. आणि त्या इम्प्युरिटीजला काय म्हटलेलं आहे, द इम्प्युरिटीज in the form of soil, sand, rocky substances present along with the metal, these are called as गँग्युई. त्यांना काय म्हटलेलं आहे, गँग्युई. म्हणजे तुम्ही कोणत्या कोणत्या डेफिनेशन्स बघितल्या, मेटलर्जीची डेफिनेशन बघितली, मिनरल्सची डेफिनेशन बघितली, त्याच्यानंतर ओर्सची डेफिनेशन, त्याच्यानंतर गँग्युई. गँग्युई म्हणजे ओर्समध्ये प्रेझेंट असलेल्या इम्प्युरिटीज. कोणत्या फॉर्ममध्ये आहेत त्या इम्प्युरिटीज, सॉईल, सँड, रॉकी सबस्टन्सेस ह्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्याला काय म्हटलेलं आहे, गँग्युई. आता मेटल्स कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम देअर ओर्स बाय मीन्स ऑफ व्हेरियस मेथड्स ऑफ सेपरेशन. आता मेटल्स त्यांच्या ओरपासून मिळवले जाणार आहेत, वेगवेगळ्या स्टेप्स त्याच्यामध्ये मेथड्स असणार आहेत, वेगवेगळ्या स्टेप्स इन्वॉल्व्ह होणार आहेत. द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स इन प्युअर स्टेट फ्रॉम द ओर इज ऑल्सो अ पार्ट ऑफ मेटलर्जी. म्हणजे मेटलर्जीमध्ये अजूनही कोणत्या ओर्सपासून जो सबस्टन्स एक्स्ट्रॅक्ट मेटल मिळणार आहे तो प्युअर, द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल इन प्युअर स्टेट. तो मेटल कसा मिळाला पाहिजे, प्युअर स्टेटमध्ये मिळवला गेला पाहिजे ओरपासून. आणि हे सुद्धा मेटलर्जीमध्ये इन्वॉल्व होणार आहे. ओर्स आर टेकन आउट फ्रॉम द माइन्स अँड द गँग्युई इज युजली सेपरेटेड फ्रॉम द ओर्स ॲट द साईट इटसेल्फ बाय व्हेरियस मेथड्स. आता आपल्याला जी खनिजे आहेत ती खनिजे कुठं मिळणार आहेत, ती जमिनीमध्ये मिळणार आहेत. त्याचं मायनिंग केलं जाणार आहे, म्हणजेच तिथं खाणी असणार आहेत, उत्खनन केलं जाणार आहे आणि त्या खाणीमधून ते खनिजे मिळवली जाणार आहेत. माइन्स म्हणजे काय असणार आहेत, खाणी असणार आहेत. मग त्या खाण्यांमधून ते ओर्स घेतले जाणार आहेत आणि ओरमध्ये प्रेझेंट असलेली गँग्युई जी आहे ती गँग्युई त्याच्यामधून सेपरेट केली जाते. मग ती सेपरेट करण्याच्या काही मेथड्स आहेत, त्या मेथड्स आपण पुढं बघणार आहोत. देन द ओर इज कॅरीड आउट. म्हणजे गँग्युई सेपरेट झाल्यानंतर जी ओर आहे मेटलची ती ओर काय केली जाणार आहे, आर कॅरीड आउट टू द प्लेसेस वेअर मेटल्स आर प्रोड्युस्ड. म्हणजे जिथे त्या ओरपासून मेटल बनवायचं आहे तिथं ती ओर नेली जाणार आहे गँग्युई रिमूव्ह करून. देअर मेटल्स आर एक्स्ट्रॅक्टेड इन प्युअर फॉर्म. आणि तिथं मेटल हा प्युअर फॉर्ममध्ये मिळवला जाणार आहे. देन मेटल्स आर फर्दर प्युरिफाईड बाय डिफरंट मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन. नंतर मिळालेला मेटल जो आहे तो मेटल वेगवेगळ्या पद्धतीनं तो पुन्हा प्युरिफाय केला जाणार आहे, रिफाईन केला जाणार आहे. आणि दिस एंटायर प्रोसेस इज कॉल्ड मेटलर्जी. म्हणजे ओर्सपासून जो काही प्युअर फॉर्ममध्ये मेटल मिळवणार त्या मेटलचं पुन्हा प्युरिफिकेशन करणं, या सगळ्या पद्धती, या सगळ्यांमध्ये हे सगळे जे काही वेगवेगळ्या पायऱ्या आहेत त्या कशामध्ये इन्क्लूड होणार आहेत, मेटलर्जीमध्ये इन्क्लूड होणार आहेत. नाव वी विल सी द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ मेटलर्जी. म्हणजे मेटलर्जीमध्ये कोणते कोणते बेसिक प्रिन्सिपल्स प्रेझेंट आहेत, तर पहिलं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. म्हणजे जी ओर घेतलेली आहे, ज्या मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे त्याच्या
कोणती ओर आहे, मग ऑक्साईड फॉर्ममध्ये ओर आहे, सल्फाईड फॉर्ममध्ये आहे, नायट्राईट फॉर्ममध्ये आहे, कार्बोनेट फॉर्ममध्ये आहे, ती ओर काय केली जाते, पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेट केली जाते. म्हणजेच त्याच्यामधलं कॉन्सन्ट्रेशन प्रोसेसमध्ये काय केलं जाणार आहे, त्याच्यामध्ये ज्या इम्प्युरिटीज आहेत, गँग्युई जी प्रेझेंट आहे ती काय केली जाणार आहे, रिमूव्ह केली जाणार आहे आणि ती कॉन्सन्ट्रेटेड ओर एक्स्ट्रॅक्शनसाठी घेतली जाणार आहे. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. त्याच्यानंतर दुसरं असतं, म्हणजे एकदा ओर कॉन्सन्ट्रेट झाली की त्याच्या पुढची पायरी कोणती आहे, स्टेप कोणती आहे, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. मग ते मेटल एक्स्ट्रॅक्ट केला जाणार आहे त्याच्यापासून. मग मेटल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी पण काही प्रोसेसेस असणार आहेत, काही केमिकल रिॲक्शन्स तिथं होणार आहेत, रिडक्शन रिॲक्शन होईल किंवा इलेक्ट्रोलायटिक प्रोसेस, इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस होईल. त्या प्रोसेसनं मेटल हा मिळवला जाणार आहे आणि त्याच्यानंतर लास्ट स्टेप कोणती असते, रिफायनिंग ऑफ मेटल. मग रिफाईन केला जातो. रिफायनिंग ऑफ मेटल म्हणजे जो काही प्युअर मेटल मिळाला आहे तो अजूनही प्युरिफाय केला जातो. ह्या स्टेप्स, 3 स्टेप्स ह्या कशामध्ये येणार आहे, बेसिक प्रिन्सिपल ऑफ मेटलर्जीमध्ये. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल आणि रिफायनिंग ऑफ मेटल्स. ह्या 3 स्टेप्स कशामध्ये असणार आहेत, तर दीज आर द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ मेटलर्जी. त्याच्यातली पहिला स्टेप कोणती आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणजे काय आहे, द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग गँग्युई फ्रॉम द ओर इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. कॉन्सन्ट्रेट करतो ओर म्हणजे त्याच्यामधून काय रिमूव्ह करतो आपण, सेपरेट करतो, गँग्युई प्रेझेंट असलेली ती रिमूव्ह करतो. गँग्युई म्हणजे काय आहे, तर त्या ओरमध्ये प्रेझेंट असलेली इम्प्युरिटी इन द फॉर्म ऑफ सॉईल, सँड और रॉकी सबस्टन्सेस, इट इज कॉल्ड ॲज गँग्युई. ती रिमूव्ह करणं म्हणजेच काय आहे, ओर कॉन्सन्ट्रेट करणं. इन धिस प्रोसेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कंपाऊंड ऑफ द डिझायर्ड मेटल इज इन्क्रीज. कॉन्सन्ट्रेशन केल्यामुळं किंवा गँग्युई रिमूव्ह केल्यामुळं जो मेटल आहे त्या मेटलचं प्रमाण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. त्या कंपाऊंडमध्ये मेटल हा इन्क्रीज केला जाणार आहे. म्हणजे गँग्युई रिमूव्ह होणार आहे आणि त्या मेटलचं प्रमाण त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन होणार आहे. व्हॅरियस वेज आर यूज्ड फॉर धिस पर्पज. However, exact way to be used depend upon the physical properties of metal present in the ore and the gangue. It is also depend upon the reactivity of metal and facilities available for the purification. Various factors that could be responsible for the environmental pollution are also considered. Some general methods for concentration of ores are as follows. आता ओर जी आहे त्या ओरचं कॉन्सन्ट्रेशन करायचं म्हणजेच गँग्युई रिमूव्ह करणं. आता गँग्युई कोणत्या पद्धतीनं रिमूव्ह करायची, त्याच्या व्हॅरियस मेथड्स आहेत. मग कोणत्या पद्धतीचा योग्य वापर करायचा, कोणती पद्धत वापरायची, हे कशावरती डिपेंडंट असणार आहे, तर त्या मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, त्याच्यानंतर जी काही फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत त्याच्यावरती डिपेंडंट असणार आहे. त्याच्यानंतर अजूनही त्या मेटलची रिॲक्टिव्हिटी आहे, मेटलची रिॲक्टिव्हिटी कशी आहे त्याच्यावरती डिपेंडंट असणार आहेत. आणि प्युरिफिकेशन करण्यासाठी ज्या काय फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्याच्यावरती सुद्धा डिपेंडंट असणार आहे. आता व्हेरियस फॅक्टर्स, त्याचबरोबर ती ओर कॉन्सन्ट्रेट करताना एन्व्हिरॉन्मेंटलला पोल्युशन हे कमी प्रमाणात किंवा पोल्युशन होतं आहे का, पोल्युशन होत असेल त्या पद्धतीनं तर ती पद्धत स्वीकारली जात नाही. मग ज्या पद्धतीमध्ये कमी पोल्युशन किंवा पोल्युशन विरहित जी आहे किंवा एन्व्हिरॉन्मेंटला धोका होणार नाही अशा ज्या पद्धती आहेत त्यांचा यूज करून ती ओर कॉन्सन्ट्रेट केली जाते. आणि त्या कोणत्या पद्धती आहेत त्या तुम्हाला परत खाली दिलेल्या आहेत. पहिल्यांदी पद्धत कोणत्या आहेत, तर सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशनवरती असलेल्या 2 पद्धती आहेत. त्याच्यामध्ये विल्फ्ले मेथड आहे आणि दुसरं आहे हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. या दोन्हीही मेथड्स कशावरती आहेत, सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. म्हणजे जे काही जडपणा आहे, ग्रॅव्हिटेशन म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे, जो मेटल आहे तो मेटल, त्या मेटलमध्ये प्रेझेंट असलेली गँग्युई जी आहे ती गँग्युई म्हणजे हेवी मेटल, आणखीन त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेली गँग्युई ही ग्रॅव्हिटेशन बेस्ड मेथडनं काय केली जाणार आहे, सेपरेट केली जाते. आणि
ह्याच्यामध्ये 2 मेथड्स यूज केले जातात. द हेवी पार्टिकल्स ऑफ ओरचे जे काही हेवी पार्टिकल्स आहेत कॅन बी इझिली सेपरेटेड फ्रॉम द लाईट पार्टिकल्स ऑफ गँग्युई बाय ग्रॅव्हिटेशनल मेथड. आता जर तुम्ही आयर्न किंवा लोखंडाची ओर असेल तर त्याच्यामध्ये जी काही गँग्युई प्रेझेंट असणार आहे ती त्या मेटलच्या वजनापेक्षा गँग्युई काय असणार आहे, गँग्युईचे पार्टिकल्स काय असणार आहेत, हलके असणार आहेत आणि मेटलचे पार्टिकल्स काय असणार आहेत, हेवी असणार आहेत. म्हणून ग्रॅव्हिटेशनल मेथडनं ते काय करता येणार आहे, ती गँग्युई त्या ओरपासून मेटल ओरपासून सेपरेट केली जाणार आहे. आता द प्रोसेस टू कॅरी आउट दिस सेपरेशन आर ॲज फॉलोज. 2 आहेत मेथड आणि त्याच्यामध्ये पहिलं आहे विल फ्लाय टेबल मेथड. याच्यामध्ये काय केलं जातं, इन धिस मेथड द विल फ्ले टेबल इज मेड बाय फिक्सिंग नॅरो अँड थिन वुडन रिफिल्स ऑन इन्क्लाइंड सरफेस. एक इन्क्लाइंड सरफेस तिरका असा घेतला जातो आणि त्याच्यावरती काय केलेले असतात, नॅरो अँड थिन वुडन रिफिल्स. हे आहेत नॅरो अँड थिन वुडन रिफिल्स, हे त्याच्यावरती बसवलेले असतात इन्क्लाइंड प्लेनवरती. द टेबल कॅन केप्ट व्हायब्रेट कंटिन्युअसली आणि तो टेबल हा कंटिन्युअसली व्हायब्रेट केला जातो. पावडर्ड ओर, आता त्याच्यावरती जी ओर तुम्ही टाकणार आहात ती ओर कशी असायला पाहिजे, पावडर्ड म्हणजे ग्राइंड केलेली ओर असणार आहे, बारीक केलेली ओर असणार आहे. ती ओर मेटल ओर ती काय करायची आहे, पावडर्ड ओर. जी काय पावडर्ड ओर ऑब्टेन फ्रॉम लम्स ऑफ ओर, जे काय ओरचे लम्स म्हणजे मोठमोठे लम्स असतील त्याचं फाईन क्रशिंग केलं जाणार आहे आणि पावडर्ड फॉर्ममध्ये ती, आता ते लम्स हे बॉल मिलमध्ये म्हणजे एका गिरणीमध्ये बॉल मिल याच्यामध्ये ती पोर करायची आहे. म्हणजेच त्या मोठे जे काही लम्स आहेत त्याचं पावडर फॉर्ममध्ये कन्व्हर्शन केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर आर पोर्ड ऑन द टेबल अँड द स्ट्रीम ऑफ वॉटर इज ऑल्सो रिलीज्ड फ्रॉम अपर साईड. त्याचबरोबर इथं वॉटरसुद्धा त्याच्याबरोबर म्हणजे जी काय पावडर ओर तुम्ही त्या टेबलवर टाकणार आहात त्या टेबलवरती इन्क्लाइंड प्लेन आहे, ह्या इन्क्लाइंड सरफेसवरती काय केलेले आहेत, नॅरो वुडन रिफिल्स फिक्स केलेले आहेत, बसवलेले आहेत आणि त्या टेबलचा सरफेस हा कंटिन्युअसली काय केला जाणार आहे, व्हायब्रेट केला जाणार आहे, कंप पावला जाणार आहे. तो म्हणजे सारखा हलत राहणार आहे टेबलचा सरफेस. आणि त्या पावडर ओर पोर करत असताना त्याचबरोबर काय केलेलं आहे, वॉटरसुद्धा काय केलेलं आहे, पोर केलेलं आहे. अ स्ट्रीम ऑफ वॉटर इज ऑल्सो रिलीज्ड फ्रॉम द अपर साईड. ॲज अ रिझल्ट द लायटर गँग्युई पार्टिकल्स आर कॅरीड अवे अलॉंग विथ द फ्लोईंग वॉटर. फ्लोईंग वॉटरबरोबर काय होणार आहे, जी काही गँग्युई आहे ती गँग्युई हलकी असल्यामुळं ती पाण्याच्या प्रवाहात पुढे येणार आहे. आणखीन ती पुढं इथं पाण्याच्या प्रवाहामध्ये आल्यानंतर ती गँग्युई बाजूला काढली जाणार आहे. वाईल द हेवियर पार्टिकल्स इन विच द पोर्शन ऑफ मिनरल इज मोर अँड प्रपोर्शन ऑफ गँग्युई इज लेस आर ब्लॉक्ड बाय द वुडन रिफिल्स. आता याच्यामध्ये खाचा असणार आहेत, छोट्या छोट्या खाचा, आणि त्या खाचांमध्ये काय राहणार आहेत तर मेटल ओर, ते मिनरल्सचा भाग राहणार आहे, तो हेवी असणार आहे. हेवियर पार्टिकल्स ऑफ मिनरल ओर ते त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत आणि सारखा सरफेस हलत असल्यामुळं ते ओर्स कुठे येणार आहेत, ती ओर जी आहे ती या बाजूला घेतली जाणार आहे आणि ती कलेक्ट केली जाणार आहे. द पार्टिकल्स वाईल द हेवियर पार्टिकल्स इन विच प्रपोर्शन ऑफ मिनरल इज मोर अँड प्रपोर्शन ऑफ गँग्युई इज लेस आर ब्लॉक्ड बाय द वुडन रिफिल्स. वुडन रिफिल्स म्हणजे त्याच्यामध्ये ज्या खाचा असणार आहेत, स्लिट्स असणार आहेत बारीक, त्या स्लिट्समध्ये काय असणार आहे तर त्याच्यामध्ये मिनरल असणार आहे. मिनरलचं प्रपोर्शन जास्त असणार आहे आणि गँग्युईचं प्रपोर्शन कमी असणार आहे आणि ते काय केले जाणार आहेत, ते स्लिट्समधून कलेक्ट केले जाणार आहेत अँड गेट कलेक्टेड ऑन द स्लिट्स बिटवीन देम.
स्लिट्समध्ये ते कलेक्ट केले जाणार आहेत आणि नंतर त्याच्यामधून ती ओर, कॉन्सन्ट्रेट झालेली ओर ही फर्दर एक्स्ट्रॅक्शनसाठी घेतली जाते. आता त्याच्यानंतर सेकंड मेथड, तुम्हाला इथं ही मेथड एक्सप्लेन करा, त्याच्यासाठी हा डायग्रॅम तुम्हाला काढायला आला पाहिजे, डायग्रॅमचे नेम्स द्यायला आले पाहिजेत आणि हे एक्सप्लेनेशन करायला आलं पाहिजे. विल फ्लाय टेबल मेथड कशावरती बेस्ड आहे? इट इज बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. म्हणजे लायटर गँग्युई पार्टिकल्स जे आहेत ते वॉटर स्ट्रीम बरोबर काय होणार आहेत? पुढे फ्लो होऊन निघून जाणार आहेत, ते रिमूव्ह होणार आहेत आणि ह्या ज्या स्लिट्स आहेत वुडन रिफिल्समध्ये असलेल्या, त्या वुडन स्लिट्समध्ये, त्या रिफिल्समध्ये काय राहणार आहेत? तर पावडर्ड फॉर्ममध्ये मिनरलचं प्रपोर्शन जास्त असलेले ते मिनरलचे पार्टिकल्स, आणखीन गँग्युईचं प्रमाण कमी असणार आहे त्याच्यामध्ये. आणि अशी ओर ही कॉन्सन्ट्रेट केली जाणार, कॉन्सन्ट्रेट होऊन ही ओर फर्दर एक्स्ट्रॅक्शनसाठी घेतली जाणार आहे. त्याच्यानंतरचं आहे हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. आता द हायड्रॉलिक सेपरेशन मेथड इज बेस्ड ऑन द वर्किंग ऑफ मिल. देअर इज अ टॅपरिंग व्हेसल. आता व्हील म्हणजे गिरणी जशी असते त्याप्रमाणे त्याचं वर्किंग असणार आहे. देअर इज अ टॅपरिंग व्हेसल सिमिलर टू दॅट यूज्ड इन ग्राइंडिंग मिल. तुम्ही जी गिरणी पिठाची बघता त्याच्यामध्ये जे गहू टाकले जातात तो जो भाग आहे तो काय असतो? वरच्या बेसला तो मोठा असतो आणि खाली ते काय असतं? टॅपरिंग असतं. त्या टॅपरिंगमधून किंवा जो निमुळता भाग असतो त्याच्यातून ते गहू खालती फिरणाऱ्या जात्यांवरती पडत असतात. मग तसं एक व्हेसल असतं. इट ओपन्स इन अ टँक लाईक कंटेनर दॅट इज टॅपरिंग ऑन द लोअर साईड. द टँक हॅज an outlet for water on the upper side and a water inlet on the lower side. आता इथं तुम्हाला त्याची डायग्रॅम पण दाखवलेली आहे. त्या डायग्रॅममध्ये बघा, हे जे आहे अशा प्रकारचं व्हेसल तिथं असणार आहे. हा त्याचा जो काही बॉटम भाग आहे त्या बॉटमला ते टॅपरिंग असणार आहे, म्हणजे निमुळत होत जाणार आहे. लोअर साईडला ते टॅपरिंग असणार आहे. आणखीन आता याच्यामध्ये फायनली ग्राउंड ओर इज रिलीज्ड इन द टँक. आता या टँकमध्ये फाईनली ग्राउंड झालेली ओर, ग्राइंडचा भूतकाळ काय आहे? ग्राउंड. तो ग्राउंड झालेली ओर जी आहे, बारीक झालेली फाईन ओर जी आहे ती या व्हेसलमध्ये टाकली जाणार आहे, पोर केली जाणार आहे, रिलीज केली जाणार आहे. आणि अ फोर्सफुल जेल ऑफ वॉटर इज इंट्रोड्यूस्ड इन द टँक फ्रॉम द लोअर साईड. आता ह्या जेटमधून फोर्सफुल, इथं जेट हा शब्द पाहिजे. द फोर्सफुल जेट ऑफ वॉटर, या पाईपमधून इथं याच्यातून एक फोर्सफुल जेट ऑफ वॉटर म्हणजे ह्याच्यातून पाणी आतमध्ये फोर्सफुली म्हणजे वेगाने आत टाकलं जाणार आहे त्या लोअर साईड ऑफ टँकमधून. The gangue particles are lighter and therefore they flow out along with the water jet from the outlet on the upper side of the tank and get collected separately. आता याच्यातून फोर्सफुली ज्या वेळेला वॉटर जाणार आहे त्यावेळेस त्या वॉटरचा प्रवाह वरच्या बाजूला असणार आहे जेटमधून सोडलेला. मग त्या गँग्युईमध्ये जी काही ओर आहे त्या ओरमधले जे काही गँग्युई पार्टिकल्स आहेत ते मिनरलपेक्षा, मेटल पार्टिकल्सपेक्षा ते किंवा त्या मिनरलच्या पार्टिकल्सपेक्षा हेवी असणार आहेत, लाईट असणार आहेत, हलके असणार आहेत. म्हणून ते वरच्या बाजूला, पाण्याच्या वरच्या बाजूला येणार आहेत आणि ह्या अप्पर आउटलेटमधून ती गँग्युई, त्या पाण्याबरोबर ती गँग्युईसुद्धा बाहेर येणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जी काही ओर असणार आहे, हेवी पार्टिकल्स जे आहेत ओरचे ते बॉटमला कलेक्ट होणार आहेत आणि त्या बॉटममधून ती ओर बाजूला लोअर आउटलेट जे आहे, बॉटमचा आउटलेट जे आहे त्याच्यामधून कॉन्सन्ट्रेटेड ओर आपल्याला बाहेर घेता येणार आहे. इन दिस वे हे काय आहे? हायड्रॉलिक सेपरेशन, म्हणजे जिथं वॉटरचा यूज केला जाणार आहे. फोर्सफुली वॉटर हे या लोअर एंडपासून, लोअर पोर्शन किंवा लोअर साईडमधून त्या टँकमध्ये फोर्सफुली वॉटर रिलीज केलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये त्या वॉटर जेटमध्ये काय होणार आहेत? जे लायटर पार्टिकल्स आहेत गँग्युईचे ते फ्लो होऊन आउटसाईडला किंवा दे गो इन द अप्पर साईड, तर वरती जाणार आहेत आणि या अप्पर आउटलेटमधून ते बाहेर घेतले जाणार आहेत.
त्याच्यानंतर आता हे दोन्हीही मेथड्स जे आहेत ते कशाचे आहेत, ग्रॅव्हिटेशनल बेस आहेत, ग्रॅव्हिटेशनल मेथड आहेत किंवा ग्रॅव्हिटेशनवरती बेस्ड आहेत. आता त्याच्यानंतर सेकंड जो पार्ट आहे ओर सेपरेट करण्याचा, पहिलं बघितलं तुम्ही सेपरेशन बाय ग्रॅव्हिटेशन, सेपरेशन ऑन ग्रॅव्हिटेशन. त्याच्यानंतरचं आहे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. आता मॅग्नेटिक सेपरेशन मेथड याच्यामध्ये दिस मेथड requires an electromagnetic machine that makes part of these machines. The main parts of these machines are two types of iron rollers and a conveyor belt. आता मॅग्नेटिक सेपरेटरमध्ये 2 आयर्न रोलर्स असतात आणि हा कन्व्हेयर बेल्ट, आणि हा कन्व्हेयर बेल्ट जो आहे तो कंटिन्युअस या 2 रोलरमधून वरती फिरत राहतो. आता ह्या रोलरचा एक जो रोलर आहे तो कशाचा असतो, इलेक्ट्रोमॅग्नेटचा बनलेला असतो, आणि एक रोलर काय असतो, नॉन मॅग्नेटिक. म्हणजे वन ऑफ द रोलर इज नॉन मॅग्नेटिक व्हाईल द अदर इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक. द कन्व्हेयर बेल्ट मूव्ज अराउंड द रोलर. आता हा कन्व्हेयर बेल्ट जो आहे हा नॉन मॅग्नेटिक असतो आणि तो कशाचा बनलेला असतो, लेदर किंवा ब्रासचा असतो. द पावडर ओर इज पोर्ड ऑन द कन्व्हेयर बेल्ट नियर नॉन मॅग्नेटिक रोलर. आता हा नॉन मॅग्नेटिक रोलर आहे त्याच्यावरती काय केली जाते, ही पावडर्ड ओर त्याच्यावरती पोर केली जाणार आहे. आता ही ओर या बेल्टवरून फिरणार आहे आणि इथं आल्यानंतर त्याच्याखाली 2 कलेक्टर्स ठेवलेले आहेत. एका कलेक्टरमध्ये एक कलेक्टर बरोबर ह्या मॅग्नेटिक रोलरच्या खालच्या बाजूला आहे आणि तो जरा एक दुसरा काय त्याच्या जरा पुढं आहे. मग त्या ओरमध्ये जे काही मॅग्नेटिक म्हणजेच मॅग्नेटला ॲट्रॅक्ट होणारे असे जे ओर्सचे पार्टिकल्स असतील ते काय होणार आहेत, या मॅग्नेटिक रोलरच्या खालच्या बाजूच्या कलेक्टरमध्ये कलेक्ट होणार आहेत. म्हणजेच त्याच्यामध्ये काय असणार आहेत, तर मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट असणार आहे. त्याच्यानंतर हा जो कलेक्टर आहे तो रोलरच्या पुढे आहे, मॅग्नेटिक रोलरच्या पुढं आहे. त्याच्यामध्ये पडणारे जे इन्ग्रेडियंट असणार आहेत हे कसे असणार आहेत, नॉन मॅग्नेटिक असणार आहेत. म्हणजेच जर आपल्याला आयर्न सेपरेट करायचं, आयर्नचं एक्स्ट्रॅक्शन करायचं असेल आणि जर आयर्नची ओर मॅग्नेटाईट ही जर ओर घेतलेली असेल, तिचं कॉन्सन्ट्रेशन करायचं झालं तर मॅग्नेटिक सेपरेटर मेथडचा यूज करून आयर्न ओरचं कॉन्सन्ट्रेशन केलं जाणार आहे. आता मॅग्नेटिक सबस्टन्सेस कोणते आहेत किंवा मॅग्नेटला अट्रॅक्ट होणारे कोणते आहेत, आयर्न, कोबाल्ट, निकेल यासारखे जे असणार आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी, त्या ओरचं कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी मॅग्नेटिक सेपरेटरचा यूज केला जातो आणि ती ओर कॉन्सन्ट्रेट केली जाते. The 2 collector vessels are placed below the magnetic roller. The particles of non-magnetic part in the ore are not attracted towards the magnetic roller. Therefore, they are carried further along the belt and fall in the collector vessel placed away from the magnetic roller. At the same time, the particles of the magnetic ingredients म्हणजे मॅग्नेटला अट्रॅक्ट करणारे जे असणार आहेत तसे मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स जे आहेत ओर्समधले ऑफ द ओर स्टिक टू द मॅग्नेटिक रोलर अँड देअरफॉर फॉल इन द कलेक्टर व्हेसल नियर द मॅग्नेटिक रोलर. In this way, the magnetic and non-magnetic ingredients in the ore can be separated depending on their magnetic nature. For example, कॅसिस्टीराइट इज ॲन टीन ओर. कॅसिस्टीराइट ही कशाची ओर आहे, टीन ओर आहे. इट कंटेन्स मेनली नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स. स्टॅनिक ऑक्साईड त्याच्यामध्ये नॉन मॅग्नेटिक असणार आहे आणि मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट कोणता आहे ओरमध्ये, तर फेरस टंगस्टेट. आणि फेरस टंगस्टेटचा फॉर्म्युला काय आहे, FeWO4. आणि स्टॅनिक ऑक्साईडचा कोणता आहे, SnO2. टीनचा फॉर्म्युला आहे SnO2, स्टॅनिक ऑक्साईड. दीज आर सेपरेटेड बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेथड किंवा मॅग्नेटिक सेपरेशन मेथडचा यूज करून ते सेपरेट केले जाणार आहेत. हे झालं दुसरी मेथड ओर कॉन्सन्ट्रेट करण्याची. आता नाव नेक्स्ट थर्ड मेथड कोणती आहे, तर फोर्थ फ्लोटेशन मेथड. The fourth flotation method is based on the 2 opposite properties, हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक ऑफ द पार्टिकल्स. आता फोर्थ फ्लोटेशन मेथड याच्यामध्ये कोणत्या प्रॉपर्टीजचा यूज केला जातो, 2 प्रॉपर्टीज, अशा परस्पर विरुद्ध प्रॉपर्टीज आहेत, हायड्रोफिलिक अँड
फोबिक. आता हायड्रोफिलिक म्हणजे वॉटरला अट्रॅक्ट करणारे किंवा वॉटरमध्ये भिजणारे असणार आहेत, वेट होणार आहेत, वॉटरमध्ये ते भिजणार आहेत किंवा वॉटर ॲब्सॉर्ब करणार आहेत. आणि हायड्रोफोबिक म्हणजे ते वॉटरमध्ये वेट होणार नाहीत किंवा वॉटरमध्ये ते डिझॉल्व होणार नाहीत. असे हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक या प्रॉपर्टीज त्या पार्टिकल्सच्या त्याच्यावरून फोर्थ फ्लोटेशन मेथडचा यूज करून त्याचं ओरचं कॉन्सन्ट्रेशन केलं जाणार आहे. हिअर द पार्टिकल्स ऑफ मेटल सल्फाइड्स ड्यू टू देअर हायड्रोफोबिक प्रॉपर्टी गेट वेटेड मेनली विथ ऑइल. आता जे ओर आहेत त्या ओरमध्ये जर ओर जी आहे ती मेटल सल्फाईडची ओर आहे, सल्फाईड ओर असेल. आता सल्फाईड ओरचं कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी कोणती मेथड यूज केली जाणार आहे? फोर्थ फ्लोटेशन मेथड. आता याच्यामध्ये सल्फाईड ओर मेटल सल्फाईड जे आहेत त्याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी आहे? हायड्रोफोबिक प्रॉपर्टी. आता हायड्रोफोबिक प्रॉपर्टी म्हणजे ती वॉटरमध्ये वेट होणार नाहीत, ते पार्टिकल्स वॉटरमध्ये वेट होणार नाहीत किंवा पाण्यामध्ये ते भिजले जाणार नाहीत. मग ते कशामध्ये भिजले जाणार आहेत? तर दे आर वेटेड मेनली विथ ऑइल. ते पाण्यामध्ये भिजणार नाहीत, तर ते कशामध्ये भिजले जाणार आहेत? ऑइलमध्ये भिजले जाणार आहेत. हायड्रोफोबिक म्हणजे काय? तर जे ऑइलमध्ये डिझॉल्व्ह होणार आहेत त्याला म्हणतात हायड्रोफोबिक. आणि जे किंवा ऑइलकडे अट्रॅक्ट होणारे पार्टिकल्स जे असतात त्याला म्हणायचं हायड्रोफोबिक. आणि वॉटरकडे अट्रॅक्ट होणारे जे असतील त्याला काय म्हणायचं आहे? हायड्रोफिलिक. मग व्हाईल ड्यू टू हायड्रोफिलिक प्रॉपर्टी द गँग्युई पार्टिकल्स गेट वेटेड विथ वॉटर. मग गँग्युई पार्टिकलमधली सॉईल असेल, सँड असेल, हे कशामध्ये भिजले जाणार आहेत? वेट हो जाणार आहेत, वॉटरमध्ये होणार आहेत. आणि बाय यूजिंग दीज प्रॉपर्टीज सर्टन ओर्स आर कॉन्सन्ट्रेटेड बाय फोर्थ फ्लोटेशन मेथड. तर फोर्थ फ्लोटेशन मेथडमध्ये कोणते आहेत? जनरली सल्फाईड ओर्स ऑफ मेटल्स, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन करायचं झालं तर फोर्थ फ्लोटेशन मेथड ही यूज केली जाते. आता त्याच्यामध्ये त्याची डायग्रॅम बघा कशी आहे. आता याच्यामध्ये इन दिस मेथड द फाईनली ग्राउंड ओर इज पुट इनटू अ बिग टँक कंटेनिंग ॲम्पल अमाऊंट ऑफ वॉटर. एका टँकमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी आहे, त्याच्यामध्ये ती ओर फाईनली ग्राउंड ओर ही टाकली जाते. सर्टन व्हेजिटेबल ऑइल्स. आता व्हेजिटेबल ऑइल कोणते आहेत? सच ॲज पाईन ऑइल, युकलिप्टस ऑइल हे ॲड केले जातात. पाईन किंवा युकलिप्टस, निलगिरीचे किंवा पाईनचं तेल त्याच्यामध्ये टाकलं जातं. इज ॲडेड इन द वॉटर फॉर फॉर्मेशन ऑफ फोर्थ. आता ते तेल टाकल्यामुळं काय होणार आहे? एक फोर्थ म्हणजे एक फेस वरती तयार होणार आहे. आता फेस जो आहे तो फॉर्मेशन ऑफ फोर्थसाठी ते ऑइल्स त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. फोर्थ म्हणजे काय? फेस किंवा बुडबुडे वरती येणार आहेत, ते बुडबुडे असतील बारीक ते. प्रेशराइज्ड एअर इज ब्लोन थ्रू द वॉटर. आता त्याच्यामध्ये प्रेशराइज्ड एअर ही काय करायची आहे? ब्लो करायची आहे. म्हणजेच एअर सप्लाय इथं तुम्हाला दिसतो, ती एअर प्रेशराइज्ड एअर ब्लो करायची, आतमध्ये ब्लो करायची, सोडायची आहे हवा. देअर इज ॲन ॲजिटेटर रोटेटिंग अराउंड इट्स ॲक्सिस इन द सेंटर ऑफ द फ्लोटिंग टँक. हा जो आहे याला काय म्हटलेलं आहे? ॲजिटेटर. हा ॲजिटेटर फिरवला जाणार आहे ॲक्झिलच्या भोवती. हे काय होणार आहे? फिरत राहणार आहे हा ॲजिटेटर. आणि ह्याच्यामुळं हे जे काही द्रावण आहे टँकमधलं ते सुद्धा काय राहणार आहे? फिरत राहणार आहे, ते हलत राहणार आहे, मूव्ह होणार आहे. There is an agitator rotating around its axis in the center of flotating tank. The agitator is used as per the requirement. Bubbles are formed due to blown air. त्याच्यामध्ये जी फोर्स अंडर प्रेशर एअर ब्लो केली आहे त्याच्यामुळे बबल्स फॉर्म होणार आहेत. ड्यू टू द ॲजिटेशन अ फोम इज फॉर्म्ड फ्रॉम ऑइल. आता हे फिरत राहणार आहे, ॲजिटेशन म्हणजे ते फिरणार आहे आणि त्या जोराने फिरल्यामुळं, गतीमध्ये फिरल्यामुळं जे काय ऑइल आहे त्या ऑइलमुळं एक फेस तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? अ फोम इज फॉर्म्ड, फेस तयार होणार आहे फ्रॉम ऑइल.
वॉटर अँड एअर बबल्स टुगेदर. म्हणजे तेल, पाणी, आणखीन जी काही हवेचे बुडबुडे आहेत ह्याच्यामुळे एक फेस तयार होणार आहे. आणि ड्यू टू एजिटेटिंग धिस फोम रायझेस टू द सरफेस ऑफ द वॉटर अँड फ्लोट्स. आणि हा जो फेस तयार होणार आहे तो वरती येणार आहे आणि तो या पाण्यावरती काय होणार आहे, तरंगणार आहे, फ्लोट होणार आहे. दॅट इज वाय धिस मेथड इज कॉल्ड फोर्थ फ्लोटेशन प्रोसेस. याला काय म्हटले, फोर्थ फ्लोटेशन प्रोसेस. आता याच्यामध्ये पार्टिकल्स ऑफ सर्टन सल्फाइड ओर्स फ्लोट्स विथ द फोम ऑन वॉटर ॲज दे प्रेफरन्शियली गेट वेटेड बाय द ऑइल. आता जी ओर ह्याच्यामध्ये टाकलेली आहे त्या ओरमधले जे काही सल्फाईड ओर असतील, मग आता सल्फाईड ओरमध्ये कोणते येणार आहेत, आयर्न सल्फाईड असेल, कॉपर सल्फाईड असेल, झिंक सल्फाईड असेल, झिंक मेटलची सल्फाईड ओर झिंक सल्फाईड असेल. तर असे जे सल्फाईड ओर्स आहेत त्या सल्फाईड ओर काय होणार आहेत, फ्लोट्स विथ द फोम ऑन वॉटर. त्या ओर ह्या फेसमध्ये पाण्याच्या वरती जो काय फेस आहे त्याच्यावरती फ्लोट होणार आहेत आणि त्या ऑइलमध्ये ते काय होणार आहेत, भिजणार आहेत. ऑइलमध्ये त्या भिजल्या जाणार आहेत, वेटेड बाय द ऑइल. फॉर एक्झाम्पल दिस मेथड इज यूज्ड फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक ब्लेंड. झिंक ब्लेंड ही कसली ओर आहे, झिंकची सल्फाईड ओर आहे. झिंक ब्लेंड तिचं नेम आहे, ZnS त्याचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर कॉपर पायराईट ही पण सल्फाईड ओर आहे कॉपरची, CuFeS2 हा तिचा काय आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. आता या फोर्थ जो आहे, वरचा जो काही फोर्थ आहे फेस आहे, याच्यामध्ये काय असणार आहे, सल्फाईड ओर फ्लोट होणार आहे आणि ती काय केली जाणार आहे, या आउटलेटमधून ती बाहेर येणार आहे, इथं कलेक्ट केली जाणार आहे. आणि असं सल्फाईड ओरचं काय केलं जाणार आहे, कॉन्सन्ट्रेशन. आणि त्याच्यामध्ये जी काही गँग्युई प्रेझेंट आहे ती लोअर आउटलेटमधून बाहेर घेतलं जाणार आहे. आणि अशी ही सल्फाईड ओर कॉन्सन्ट्रेट केली जाणार आहे. तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला जातो, मॅग्नेटिक सेपरेटर्सचा यूज हे काय असणार आहेत, जिथं ज्या ओर किंवा फोर्थ फ्लोटेशन मेथड ही कोणत्या ओरचं कॉन्सन्ट्रेशन करणार आहे, तर सल्फाईड ओरचं कॉन्सन्ट्रेशन करणार आहे. ह्याच्यामधली सल्फाईड ओर जी आहे ते सल्फाईड ओर कशामध्ये वेट होणार आहे, ऑइलमध्ये वेट केलं जाणार आहे, भिजणार आहे आणि त्या फोममध्ये ते ओर पार्टिकल्स असणार आहेत आणि ते सेपरेट केले जाणार आहेत. त्याच्यानंतरचं आहे लीचिंग मेथड. आता लीचिंग मेथड म्हणजे काय आहे, The first step in the extraction of a metal, aluminium, gold, silver for their ore is the method of leaching. आता इथं कोणते मेटल्स सांगितले तुम्हाला, ॲल्युमिनियम, गोल्ड, सिल्वर यांचं जर आपल्याला एक्स्ट्रॅक्शन करायचं झालं तर पहिली स्टेप जी असते म्हणजे ओर कॉन्सन्ट्रेट करण्याची स्टेप, त्याच्यामध्ये कोणती मेथड यूज केली जाते, लीचिंग मेथडनं ओर कॉन्सन्ट्रेट केली जाते. आता लीचिंग मेथड काय आहे, In this method, the ore is soaked in a certain solution for long time. ती ओर काय केली जाते, सोक केली जाते म्हणजे भिजवली जाते खूप लॉंग टाईमसाठी, भरपूर कालावधीसाठी एका सोल्युशनमध्ये ती ओर भिजवली जाते. द ओर डिझॉल्व्स इन दॅट सोल्युशन ड्यू टू स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन. ती ओर काय होणार आहे, त्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व होणार आहे, म्हणजेच तिथं केमिकल रिॲक्शन्स घडणार आहेत, ती डिझॉल्व होणार आहे. द गँग्युई हावेवर डज नॉट रिॲक्ट अँड देअरफोर डज नॉट डिझॉल्व इन दॅट सोल्युशन. आता त्या ओरमध्ये प्रेझेंट असलेली गँग्युई जी आहे ती त्या सर्टन सोल्युशनमध्ये डिझॉल्व होत नाही किंवा तिच्याशी केमिकल रिॲक्शन त्याची होत नाही, मग ती डिझॉल्व होत नाही आणि ती सेपरेट करता फिल्ट्रेशन मेथडनं ती सेपरेट केली जाते. इट डज नॉट डिझॉल्व इन दॅट सोल्युशन सो इट कॅन बी सेपरेटेड. फॉर एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट. आता बॉक्साईट ही कशाची ओर आहे, ॲल्युमिनियमची ओर आहे, ती पुढं तुम्ही या लेसनमध्ये बघणार आहात. मग बॉक्साईट ओर जी आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन करताना लीचिंग मेथडनं कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. बॉक्साईट ओर ही कोणत्या सोल्युशनमध्ये भिजवली जाते, तर सोडियम हायड्रॉक्साईडच्या सोल्युशनमध्ये, म्हणजे कॉस्टिक सोडाच्या सोल्युशन किंवा सोडियम हायड्रॉक्साईडच्या सोल्युशनमध्ये, ॲक्वियस सोल्युशनमध्ये ती भरपूर वेळ भिजवली जाते. आणि भिजवल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही
गँग्युई आहे ती गँग्युई त्याच्यापासून रिमूव्ह करता येते. हिअर बॉक्साईट इज सोक्ड इन ॲक्वियस NaOH और ॲक्वियस Na2CO3. सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये ती भिजवली जाते किंवा सोडियम कार्बोनेटमध्ये ती भिजवली जाते. अँड द मेन इन्ग्रेडियंट ॲल्युमिना हा मिळवला जातो. आता ॲल्युमिना ह्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. ॲल्युमिना ह्या सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये रिॲक्ट होणार आहे आणि सोडियम ॲल्युमिनेट फॉर्म होणार आहे. नंतर त्या सोडियम ॲल्युमिनेटच्या फर्दर प्रोसेस करून त्याच्यामधून ॲल्युमिना मिळवला जाणार आहे आणि मग ॲल्युमिना म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि त्या ॲल्युमिनापासून त्याचं रिडक्शन होणार आहे, म्हणजे त्याच्यामधला ऑक्सिजन रिमूव्ह केला जाणार आहे आणि ॲल्युमिनियम मिळवलं जाणार आहे. म्हणजे तुम्ही ओर कॉन्सन्ट्रेट करण्याच्या कोणत्या कोणत्या मेथड्स बघितलेल्या आहेत, तर टोटल तुम्ही 5 मेथड्स बघितल्या. त्याच्यातली पहिल्या आहेत त्या कशावरती आहेत, सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन, त्याच्यामध्ये 2 आहेत, विल्फ्ले टेबल मेथड आणि हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. त्याच्यानंतर दुसरी कोणती बघितली, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. त्याच्यानंतर फोर्थ फ्लोटेशन मेथड. फोर्थ फ्लोटेशन मेथडमध्ये कोणती ओर्सचं कॉन्सन्ट्रेशन केलं जाणार आहे, तर सल्फाईड ओर्सचं, मेटलच्या सल्फाईड ओरचं कॉन्सन्ट्रेशन फोर्थ फ्लोटेशन मेथडनं केलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतरची आहे लीचिंग मेथड. लीचिंग मेथडमध्ये फाईनली ग्राइंड केलेली ओर ही एका सर्टन सोल्युशनमध्ये सोक केली जाणार आहे, भिजवली जाणार आहे फॉर अ लाँग टाईम आणि त्याच्यामुळं ती ओर जी आहे ती ओर त्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह होते, म्हणजेच केमिकल रिॲक्शन होते आणि त्याचबरोबर त्या ओरमध्ये प्रेझेंट असलेली गँग्युई जी आहे त्याची रिॲक्ट होत नाहीत त्या सोल्युशनबरोबर आणि ती फिल्ट्रेशन मेथडनं ती सेपरेट केली जाते. मग एक्झाम्पल कोणतं दिलेलं आहे, बॉक्साईट ओर ऑफ ॲल्युमिना, त्याचं कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी लीचिंग मेथड यूज केली जाते. आता ह्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्स नीट वाचा, त्याच्यानंतर समजून घ्या, त्यांच्या डायग्रॅम्स काय आहेत त्या बघा. आणखीन हा लेसन समजायला तुम्हाला पुढचा जो पार्ट आहे तो समजायला सोपा जाईल. आता पहिल्यांदा तुम्हाला सायन्ससाठी अभ्यास करताना काय करायचं आहे, तर तुमचं पुस्तक वाचा, केअरफुली ते पूर्ण वाचा, ओळ आणि ओळ वाचा, समजून घ्या आणि म्हणजेच तुम्हाला कोणत्याही टाईपचे क्वेश्चन्स विचारले तर तो 1 मार्काचा प्रश्न आपल्याला लिहायला येतो. तुम्हाला असं सुद्धा विचारतील विच मेथड, म्हणजेच मेटल ओर सल्फाईडची असेल तर कोणती मेथड यूज केली जाणार आहे ओर कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी, मग तुम्हाला त्या सांगायला आले पाहिजेत. किंवा बॉक्साईट ओर कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी कोणती मेथड यूज केली जाणार आहे, किंवा वेअर डज फोर्थ फ्लोटेशन मेथड इज यूज्ड, वेन डज मॅग्नेटिक सेपरेशन मेथड केव्हा यूज केली जाणार आहे, हायड्रॉलिक सेपरेशन मेथड आणि विल्फ्लाय टेबल मेथड त्यांचा वापर केव्हा केला जाणार आहे हे सांगायला आले पाहिजेत. मेटलर्जीमध्ये तुम्ही डेफिनेशन, मेटलर्जीची, मिनरल्सची डेफिनेशन, ओर्सची डेफिनेशन, गँग्युईची डेफिनेशन ह्या तुम्हाला सांगायला आल्या पाहिजेत, लिहायला आल्या पाहिजेत.